हॅलो फ्रेंड, आज आपण बघणार आहोत इम्प्लिसिट फंक्शन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये बघितलं आहे की आतापर्यंत जेवढे फंक्शन बघितले त्यात आपल्याला y इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स दिलेलं होतं. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स किंवा y इज इक्वल टू साइन एक्स, याप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल दिलेले होते. त्यामुळे आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह डिरेक्टली सॉल्व्ह करू शकत होतो. पण आता इम्प्लिसिट फंक्शनमध्ये असे नाही करता येणार, कारण आपल्याला आता एक्स आणि वाय हे दोन फंक्शन सेपरेट करता येत नाही. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्ममध्ये ते लिहिता येणार नाही. म्हणून आपल्याला या इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह डिरेक्टली सॉल्व्ह करता येणार नाही. चला तर मग बघूया इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय असते. इफ अ व्हेरिएबल y can be expressed as a function of another variable x, that is y is equal to f of x, then the function f of x is called as explicit function of x. बघा, जर y आपल्याला इन टर्म्स ऑफ x मध्ये लिहिता येत असेल, फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्ममध्ये जर लिहिता येत असेल तर त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत एक्सप्लिसिट फंक्शन ऑफ एक्स. फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 3 किंवा y इज इक्वल टू, सेकंड एक्झाम्पल घेतलं आहे, y इज इक्वल टू साइन 3x प्लस ई रेस टू एक्स. बघा, दोन्ही फंक्शन, दोन्ही एक्झाम्पल जे आहे ते इन टर्म्स ऑफ एक्समध्ये आहेत. त्यामुळे या फंक्शनला आपण म्हणणार आहोत एक्सप्लिसिट फंक्शन ऑफ एक्स. इफ नायदर एक्स नॉर वाय कॅन बी एक्सप्रेस्ड एक्सप्लिसिटली as function of other variable, then such a function is called as implicit function. implicit function म्हणजे काय सांगितलंय, जर एखादा फंक्शन आपल्याला नायदर एक्स नॉर वाय या इन टर्म्स ऑफ एक्स किंवा वाय मध्ये जर लिहिता येत नसेल तर त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत इम्प्लिसिट फंक्शन. फॉर एक्झाम्पल ए एक्स स्क्वेअर प्लस 2h(xy) प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 या फंक्शनला आपण इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये लिहू शकतो का? नाही. सो दिलेलं इक्वेशन हे इन टर्म्स ऑफ एक्स किंवा इन टर्म्स ऑफ वाय मध्ये नाही आहेत. इथे एक्स अँड वाय दोन्ही इन्व्हॉल्व झालेले आहेत. त्यामुळे ह्या इक्वेशनला किंवा या टाईपच्या इक्वेशनला आपण म्हणणार आहोत इम्प्लिसिट फंक्शन. सेकंड एक्झाम्पल घेतलंय लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन एक्स प्लस वाय. हेही एक्झाम्पल नायदर एक्स नॉर वाय आहे. सो दिस इज ऑल्सो ए इम्प्लिसिट फंक्शन. The general form of implicit function of two variable x and y is f of x y is equal to 0. इम्प्लिसिट फंक्शन कसं असणार आहे, जनरल फॉर्म ते दिलेला आहे. इम्प्लिसिट फंक्शनचा जनरल फॉर्म असणार आहे f of x of y is equal to 0. एक्झाम्पल घेतलंय, फाइंड dy by dx of the following implicit function. इम्प्लिसिट फंक्शन दिलं आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल एक्स रेस टू 5 प्लस एक्स इंटू वाय क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय रेस टू 4 इज इक्वल टू 4. बघा, दिलेलं इक्वेशन हे इन टर्म्स ऑफ एक्स किंवा इन टर्म्स ऑफ वाय मध्ये नाही, इथे एक्स अँड वाय दोन्ही इन्व्हॉल्व झालेले. याचा अर्थ हे दिलेलं इक्वेशन इम्प्लिसिट फंक्शन आहे. या दिलेल्या इक्वेशनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. सो नाउ सोल्युशन, वी हॅव टू गिव्हन दॅट एक्स रेस टू 5 प्लस एक्स इंटू वाय क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय रेस टू 4 इज इक्वल टू 4. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्सला. नाउ डी बाय डी एक्स of x raised to 5 plus x into y cube plus x square y plus y raised to 4 is equal to derivative of 4, means d by dx of 4. Now we know that derivative of x raised to 5 is 5x raised to 4. Here look at this, derivative of x raised to 5 is 5x raised to 4 plus here x into y cube. So here we use the formula u into v. So first function is as it is, derivative of second plus second function as it is, derivative of first. So here
Look at this. First function x as it is into derivative of second function means derivative of y cube plus second function as it is means y cube as it is derivative of first function means derivative of x plus here again UV rule x square y. So first function as it is x square as it is derivative of second means derivative of y plus second function as it is means y as it is derivative of first function means derivative of x square plus derivative of y raised to 4 is 4 into y cube derivative of y. Here we use the composite function and RHS side is derivative of 4 is 0. Now 5 into x raised to 4 plus x as it is derivative of y cube is 3y square into dy by dx plus y cube as it is derivative of x is 1 plus x square dy by dx plus y into derivative of x square is 2x plus 4y cube dy by dx is equal to 0. Now therefore x square into dy by dx plus 3x y square dy by dx plus 4y cube dy by dx is equal to minus 5x raised to 4 minus 2xy minus y cube. बघा नेक्स्ट स्टेपला आपण काय केलंय dy बाय dx च्या टर्म LHS साईडला लिहून घेतल्या आहेत. सो आपलं इक्वेशन तयार झालं आहे x स्क्वेअर dy बाय dx प्लस 3xy स्क्वेअर dy बाय dx plus 4y cube dy by dx is equal to minus 5x raised to 4 minus 2xy minus y cube. Here dy by dx we have to common. So now what we get? dy by dx कॉमन काढल्यानंतर आपलं इक्वेशन काय तयार होणार आहे x स्क्वेअर प्लस 3xy स्क्वेअर प्लस 4y cube into dy by dx which is equal to here right side we have to common minus sign. So what we get? RHS साईडला आपण मायनस साइन कॉमन काढल्यानंतर आपलं इक्वेशन काय तयार होणार आहे 5x raised to 4 plus 2xy plus y cube. So now therefore dy by dx is equal to minus 5x raised to 4 plus 2xy plus y cube upon x square plus 3xy square plus 4y cube. हे असणार आहे आपलं डेरिव्हेटिव्ह दिलेल्या इम्प्लिसिट फंक्शनचं हे असणार आहे डेरिव्हेटिव्ह. नाउ सेकंड एक्झाम्पल y cube plus cos xy is equal to x square minus sin of x plus y. या दिलेल्या इम्प्लिसिट फंक्शनचा आपल्याला dy by dx फाइंड करायचा आहे. सो सोल्यूशन गिवन दॅट y cube plus cos of xy is equal to x square minus sin of x plus y. Now differentiate with respect to x. दिलेल्या इक्वेशनला डिफरन्शिएट करूया with respect to x. What we get? Derivative of y cube plus derivative of cos of xy is equal to derivative of x square minus derivative of sin of x plus y. We know that derivative of y cube is 3y square into dy by dx. Look at this. Derivative of y cube is 3y square dy upon dx plus derivative of cos y is cos of xy is minus sin of xy, right? Derivative of cos is minus sin. So derivative of cos of xy is minus sin of xy into derivative of xy is equal to right side derivative of x square is 2x minus derivative of sin x plus y is cos of x plus y into derivative of x plus y. Here therefore 3y square dy by dx minus sin of xy, we know that derivative of xy is x into derivative of y means dy upon dx plus y into derivative of x means 1 which is equal to 2x as it is minus cos of x plus y into derivative of x plus y is derivative of x is 1 plus dy by dx. Now therefore 3y square dy by dx minus
हे अबो इक्वेशन आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला भेटणार आहे 3y² dy बाय dx मायनस x इंटू साइन ऑफ xy dy बाय dx मायनस y इंटू साइन ऑफ xy. साइन ऑफ xy आणि ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं आहे आपण. बघा, साइन ऑफ xy इंटू x इंटू dy बाय dx प्लस y या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आपलं इक्वेशन तयार झालं आहे 3y² dy बाय dx मायनस x इंटू साइन ऑफ xy dy बाय dx मायनस y इंटू साइन ऑफ xy which is equal to 2x as it is minus again here cos of xy into 1 plus dy by dx. या ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घेऊया. सो वी गेट 2x minus cos of x plus y minus cos of x plus y dy by dx. Therefore 3y² dy by dx minus x into sin of xy into dy by dx plus cos of x plus y dy by dx is equal to 2x plus y into sin of xy minus cos of x plus y. बघा, आपण या इक्वेशनमध्ये dy बाय dxच्या टर्म LHS साईडला लिहून घेतलेल्या आहेत. ज्या काही टर्म्स होत्या dy बाय dxच्या त्या आपण LHS साईडला लिहिलेल्या आहेत. dy बाय dxच्या टर्म LHS साईडला लिहिल्यानंतर आपलं इक्वेशन तयार झालं आहे 3y² dy बाय dx मायनस x इंटू साइन ऑफ xy dy बाय dx प्लस cos ऑफ x प्लस y इंटू dy बाय dx which is equal to 2x plus y sin of xy minus cos of x plus y. So which is equal to, here we have to common dy by dx. आलेले इक्वेशन मधून आपण dy बाय dx कॉमन काढूया. कॉमन काढल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय भेटणार आहे 3y² मायनस x इंटू साइन ऑफ xy प्लस कॉस ऑफ x प्लस y ब्रॅकेट कंप्लीट इंटू dy बाय dx विच इज इक्वल टू राईट साईड काय असणार आहे 2x प्लस y इंटू साइन ऑफ xy मायनस कॉस x प्लस y. सो हियर therefore dy by dx is equal to 2x plus y sin of xy minus cos of x plus y upon 3y² minus x into sin of xy plus cos of x plus y. आपल्याला जे काही इम्प्लिसिट फंक्शन दिलं होतं त्याचं डेरिव्हेटिव्ह भेटलं आहे. आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन काय दिलं होतं y³ प्लस कॉस ऑफ xy इज इक्वल टू x² मायनस साइन ऑफ x प्लस y. या दिलेल्या इम्प्लिसिट फंक्शनचा dy बाय dx फाइंड करायचा होता. म्हणजेच आपल्याला त्या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं होतं आणि ते डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटलं आहे dy बाय dx इज इक्वल टू 2x प्लस y साइन ऑफ xy मायनस कॉस ऑफ x प्लस y अपॉन 3y² मायनस x इंटू साइन ऑफ xy प्लस कॉस ऑफ x प्लस y. Now next example, find x raised to m into y raised to n is equal to x plus y bracket raised to m plus n. Then we have to prove that dy by dx is equal to y upon x. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे, एक इक्वेशन दिलं आहे x raised to m इंटू y raised to n is equal to x plus y bracket raised to m plus n. या दिलेल्या फंक्शनचं जे काही डेरिव्हेटिव्ह येणार आहे ते डेरिव्हेटिव्ह दिलेलं आहे dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला तर मग आपण दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इज इक्वल टू y अपॉन x हे येतं की नाही ते फाइंड करूया. नाउ सोल्यूशन, वी हॅव टू गिवन दॅट x रेज टू m इंटू y रेज टू n इज इक्वल टू x प्लस y ब्रॅकेट रेज टू m प्लस n. दिलेलं फंक्शन लिहून घेतलं आहे. नाउ टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दिलेल्या फंक्शनला लॉग मल्टिप्लाय करा ऑन बोथ साइड, दोन्ही साइडनी LHS आणि RHS साइडला लॉगने मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं इक्वेशन येणार आहे लॉग ऑफ x रेज टू m इंटू y रेज टू n इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस y ब्रॅकेट रेज टू m प्लस n. हियर वी यूज लॉगॅरिथमिक रूल. सो व्हॉट वी गेट, इथे आपण लॉगॅरिथमिकचे रूल वापरल्यानंतर आपलं इक्वेशन येणार आहे m इंटू लॉग x प्लस n इंटू लॉग y विच इज इक्वल टू m प्लस n इंटू लॉग ऑफ x प्लस y.
बघा इथे मी दोन रूल वापरले आहेत लॉगॅरिथमिकचे. लॉग ऑफ एम रेस टू एनचा एक रूल वापरला आहे आणि एक लॉग एम इंटू एनचा रूल वापरलेला आहे, बरोबर. आणि लॉग एम रेस टू एन आणि लॉग एम एनचा रूल वापरून आपलं इक्वेशन तयार झालं आहे एम इंटू लॉग एक्स प्लस एन इंटू लॉग वाय इज इक्वल टू एम प्लस एन लॉग ऑफ एक्स प्लस वाय. नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आलेल्या इक्वेशनला डिफरेंशिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. एम कॉन्स्टंट आहे, एम मी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिला, एम इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस एन कॉन्स्टंट आहे, एन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय इज इक्वल टू एम प्लस एन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस वाय. नाउ वी नो दॅट derivative of log x is 1 upon x, derivative of log y is 1 upon y into dy by dx, and here derivative of log of x plus y is 1 upon x plus y into derivative of x plus y. So what we get? M as it is, derivative of log x is 1 upon x, so आपण त्याला असंही लिहू शकतो m upon x plus n as it is, derivative of log y is 1 upon y into dy by dx, that means n upon y into dy by dx. Right side m plus n as it is, derivative of log x plus y काय असणार आहे 1 upon x plus y into derivative of x plus y, that is m plus n upon x plus y into derivative of x plus y. Therefore m upon x plus n upon y dy by dx is equal to m plus n upon x plus y as it is into derivative of x plus y काय असणार आहे. We know that derivative of x is 1, so here I am write 1 plus derivative of y means dy by dx. So therefore m upon x plus n upon y into dy by dx is equal to m plus n. राईट साईड सॉल्व केल्यानंतर काय भेटणार आहे आपल्याला m प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय प्लस m प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. राईट साईडच्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपण सॉल्व केलेलं आहे. सो देअरफॉर n upon y into dy by dx minus m plus n upon x plus y into dy by dx is equal to m plus n upon x plus y minus m upon x. dy by dx ची टर्म आपण लेफ्ट साईडला लिहून घेऊया. लिहिल्यानंतर dy by dx ची टर्म लेफ्ट साईडला लिहिल्यानंतर आपले इक्वेशन तयार झालं आहे n upon y dy by dx minus m plus n upon x plus y into dy by dx is equal to m plus n upon x plus y minus m upon x. So here we have to common dy by dx. आपल्या लक्षात येते आलेल्या इक्वेशन मध्ये dy by dx ची टर्म कॉमन निघते आहे. सो हियर आय एम टेकिंग dy by dx आउटसाइड. सो व्हॉट वी गेट dy by dx जर कॉमन काढला तर आपलं इक्वेशन काय येणार आहे n upon y minus m plus n upon x plus y into dy by dx which is equal to right side as it is m plus n upon x plus y minus m upon x. Now cross multiplication n into x plus y minus m plus n into y upon y into x plus y into dy by dx is equal to same right side क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार m प्लस n इंटू एक्स मायनस m इंटू एक्स प्लस वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय. सिम्प्लिफाय करा आलेल्या इक्वेशनला. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होणार एन एक्स प्लस एन वाय मायनस एम वाय मायनस एन वाय अपॉन वाय. हियर लुक ॲट दिस लेफ्ट साइड denominator is x plus y and right side denominator is also x plus y. So here x plus y will be cancelled. So what we get nx plus ny minus my minus ny upon y into dy by dx is equal to mx plus nx minus mx minus my.
Here we have to observe that plus ny and minus ny will be cancelled, and also right side plus mx minus mx will be cancelled. So what we get? Remaining equation is nx minus my upon y dy by dx is equal to, right side is nx minus my upon x. So here look at this, left side is nx minus my and right side is also nx minus my. So here nx minus my and nx minus my will be cancelled. So remaining is dy by dx is equal to y upon x. बघा आपल्या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय आला आहे, dy बाय dx, आणि आपल्याला प्रूव्ह करायला काय सांगितलं होतं, जर फंक्शन तुम्हाला x रेस टू m इंटू y रेस टू n इज इक्वल टू x प्लस वाय ब्रॅकेट रेस टू m प्लस n दिलेलं असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह हे y अपॉन x येतं की नाही हे प्रूव्ह करायचं होतं. आपलं डेरिव्हेटिव्ह y अपॉन x आलेलं आहे, याचा अर्थ दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे प्रूव्ह होत आहे. नाऊ सेकंड एक्झाम्पल, इफ y is equal to square root of tan x plus square root of tan x plus square root of tan x plus up to so on up to infinity, right? Square root of tan x plus square root of tan x हे कुठपर्यंत असणार आहे, अप टू इन्फिनिटी. देन वी हॅव टू शो दॅट. तर आपल्याला शो काय करायचं आहे, तर दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे dy बाय dx इज इक्वल टू sec स्क्वेअर x अपॉन 2y मायनस 1 हे येतं की नाही हे प्रूव्ह करायचं आहे. चला तर मग बघूया, दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे sec स्क्वेअर x अपॉन 2y मायनस 1 येतं की नाही ते प्रूव्ह करूया. नाउ सोल्युशन, we have to given that y is equal to square root of tan x plus square root of tan x plus square root of tan x plus up to infinity. I am taking equation first. Now squaring on both side. अबो इक्वेशनला आपण स्क्वेअरिंग करूया ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग केल्यानंतर काय भेटणार आहे आपल्याला, 9. देअरफॉर y स्क्वेअर इज इक्वल टू, हिअर इन राईट साइड एक स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. आपण दोन्ही साइड स्क्वेअर केल्यानंतर राईट साइडचं एक स्क्वेअर रूट काय होणार आहे, कॅन्सल. सो y स्क्वेअर इज इक्वल टू tan x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस अप टू इन्फिनिटी, which is same as y square is equal to tan x plus square root of tan x plus square root of tan x plus square root of tan x up to infinity. बरोबर आहे. स्क्वेअर रूट ऑफ tan x स्क्वेअर रूट ऑफ tan x कुठपर्यंत जाणार आहे ते, अप टू इन्फिनिटी. बट वी नो दॅट हिअर वी हॅव टू गिवन दॅट. बघा स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस अप टू इन्फिनिटी याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, राईट. गिवन दिलेला आहे काय आहे त्याची व्हॅल्यू y इन इक्वेशन फर्स्ट, राईट. सो हिअर आय एम राईट y स्क्वेअर इज इक्वल टू tan x प्लस y फ्रॉम फर्स्ट. सो y स्क्वेअर इज इक्वल टू tan x प्लस y. सो नाउ डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आलेल्या इक्वेशनला डिफरेन्शिएट करूया. डिफरेन्शिएट केल्यानंतर काय भेटणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x प्लस y. We know that derivative of y square is 2y into dy by dx is equal to derivative of tan x plus dy by dx. So therefore 2y dy by dx minus dy by dx, and we know that derivative of tan x is sec square x. या स्टेपला मी dy by dx च्या टर्म लेफ्ट साइडला लिहून घेतल्या डायरेक्टली. सो 2y dy upon dx minus dy by dx is equal to derivative of tan is sec square x. Now we have to common dy by dx. So what we get, 2y minus 1 dy by dx is equal to sec square x. dy by dx ची टर्म कॉमन काढल्यानंतर आपलं इक्वेशन काय भेटतं आहे, 2y minus 1 into dy by dx is equal to sec square x. So therefore dy by dx is equal to sec square x upon 2y minus 1. बघा आलं आहे आपलं उत्तर, बरोबर आहे. व्हेरीफाय करू शकता तुम्ही. आपल्याला काय दिलं होतं, इफ, बघा प्रॉब्लेम बघू शकता तुम्ही, इफ y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस अप टू इन्फिनिटी, देन वी हॅव टू शो दॅट
dy by dx इज इक्वल टू sec square x अपॉन 2y मायनस 1 हे प्रूव्ह करायचं होतं. येतं आहे आपलं डेरिव्हेटिव्ह sec square x अपॉन 2y मायनस 1. सो हियर dy by dx इज इक्वल टू sec square x अपॉन 2y मायनस 1. आपलं इथे हा प्रॉब्लेम प्रूव्ह होत आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज if y is equal to square root of 1 minus x square plus square root of 1 minus y square is equal to a into in bracket x minus y, then we have to show that dy by dx is equal to 1 minus y square upon 1 minus x square. दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर येतं की नाही हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेम जे आपण पाठीमागे काही एक्झाम्पल बघितले त्याचप्रमाणे. नाउ सोल्युशन वी हॅव टू गिवन दॅट y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू a इंटू एक्स मायनस वाय. हियर आय एम टेकिंग इक्वेशन फर्स्ट. नाउ पुट x is equal to sin alpha and y is equal to sin beta. दिलेल्या इक्वेशन मध्ये आपण पुट करूया x is equal to sin alpha आणि y is equal to sin beta. So therefore x is equal to sin alpha, so alpha is equal to sin inverse of x and y is equal to sin beta means beta is equal to sin inverse of y. Now equation first becomes इक्वेशन फर्स्ट मध्ये x and y ची व्हॅल्यू पुट करूया. नाउ व्हॉट वी गेट स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x मीन्स sin अल्फा, सो स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस sin स्क्वेअर अल्फा प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस y ची व्हॅल्यू काय घेतली आहे आपण sin बीटा, सो स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस sin स्क्वेअर बीटा इज इक्वल टू a as it is. x means sin alpha minus y means sin beta, so a into sin alpha minus sin beta. But we know that identity sin square x plus cos square x is equal to 1. Here we use the identity. आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे बघा, sin square x plus cos square x is equal to 1. जर sin square x plus cos square x is equal to 1 असेल तर cos square x ची व्हॅल्यू काय होणार आहे 1 minus sin square x. So here we have to use the identity, so I am written as cos alpha, right? Square root of 1 minus sin square alpha means square root of cos square alpha, and we know that square root will be cancelled, so I am taking cos alpha. Plus similarly square root of 1 minus sin square beta, here again we use the identity, so square root of 1 minus sin square beta means square root of cos square beta and square root will be cancelled, so what we get cos beta. इथे आपण sin square alpha plus cos square alpha is equal to 1 ती आयडेंटिटी इथे घेतलेली आहे. सो cos alpha plus cos beta is equal to a into sin alpha minus sin beta. Here we use the formula cos a plus cos b and cos a प्लस cos b चा फॉर्म्युला आणि sin a मायनस sin b चा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. cos a प्लस cos b चा फॉर्म्युला यूज केल्यानंतर लेफ्ट साइड काय होणार आहे 2 cos ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन 2 इंटू cos ऑफ अल्फा मायनस बीटा अपॉन 2 विच इज इक्वल टू राईट साइड sin a मायनस sin b चा फॉर्म्युला यूज केल्यानंतर काय होणार आहे 2a इंटू cos ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन 2 इंटू sin अल्फा मायनस बीटा अपॉन 2. बघा आलेलं इक्वेशन जर बघितलं, जर ऑब्झर्व केला जे काही आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे ते जर ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की लेफ्ट साइड आणि राईट साइडला cos अल्फा प्लस बीटा अपॉन 2 cos अल्फा प्लस बीटा अपॉन 2 दोन्ही सेम आहे, म्हणजे काय होणार आहे कॅन्सल. cos अल्फा प्लस बीटा अपॉन 2 काय होणार आहे कॅन्सल. अगेन हियर 2 will be cancel, so what we get cos of alpha minus beta upon 2 is equal to a into sin of alpha minus beta upon 2. So therefore a is equal to cos of alpha minus beta upon 2
upon sine of alpha minus beta upon 2, which is equal to, we know that cos upon sine means cot. So here I am taking cot of alpha minus beta upon 2. Therefore alpha minus beta upon 2 is equal to cot inverse of A. So therefore alpha minus beta is equal to 2 into cot inverse of A. So here alpha means sine inverse of x and beta means sine inverse of y. So I am taking alpha means sine inverse of x and beta means sine inverse of y. So what we get? Sine inverse of x plus sine inverse of y is equal to 2 cot inverse of A. Differentiate with respect to x. So derivative of sine inverse of x is 1 upon square root of 1 minus sine square x plus derivative of sine inverse of y is 1 upon square root of 1 minus y square into dy by dx, and right side is 0 because of its constant. So derivative of 2 cot inverse of A is 0. So therefore dy by dx is equal to square root of 1 minus y square upon 1 minus x square. इथे आपल्याला जे फंक्शन दिलं होतं त्याचं डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह होत आहे. dy बाय dx इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथे आपला इम्प्लिसिट फंक्शनचा टॉपिक संपला आहे. सो थँक्यू.